फुला ना आम्ही स्वामींचं गाणं लावून दिलं आणि ती आपू बघा कशी बघत असते. समर्थ हे गाणं लावल्याशिवाय आपू काय झोपत नाही, हो ना आपू? अपूर्वा काय करते बाळा तू? जे जे करते. जेजीची पग येऊ लागली ना तू? पद आहे स्वामीला. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मस्त छान असं साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली होती. आता यांचा नाश्ता करून दिला होता मी त्यांना आणि मला उपवास होता त्यामुळे म्हटलं चला साबुदाण्याची खिचडी लवकरच बनवायला घेऊ. आणि आजचा दिवस सकाळपासून इतका फ्रेश वाटत होता ना, खूपच फ्रेश वाटत होतं. तर मग तेच म्हटलं, कामं वगैरे पण माझे आवरून झाले होते. आता साबुदाण्याची खिचडी आपू पण तेवढ्याच आवडीने खाते त्यामुळे म्हटलं चला करून घेते लवकरच. तिला त्यामधला बटाटा खायला खूप जास्त आवडतो आणि मग तोच मी जास्त प्रमाणात टाकायचा प्रयत्न केला. आता खिचडी मागच्या वेळेस खूप तिखट झाली होती त्यामुळं तिने काय केलं, एक घास खायची आणि 2 घोट पाणी प्यायचे, असं करून करून तिने पूर्ण पाण्यानेच पोट भरून टाकलं. त्यामुळं आज मी म्हटलं की बटाटा थोडासा नरम होऊ देऊन मस्त छान असं ती खाईल आणि तिला तिखट पण नाही लागणार, यासाठी थोडंसं कमीच मिरच्या वगैरे टाकू. आता मला ना मिरच्या खूप जास्त आवडतात खायला, तिखट खूप जास्त आवडतं आणि यांना बिलकुल तिखट आवडत नाही. त्यामुळं ना काय होतं, मला तिखट म्हणजे असं चवदार खायची खूप जास्त इच्छा होते आणि एकच म्हणजे असं माझ्यासाठी स्पेशल काही बनवायचं असलं ना मग मी खूप जास्त क्वांटिटीमध्ये टाकून देते मिरच्या वगैरे किंवा चटणी वगैरे. पण मी आता ना मिरच्या खूप जास्त टाकत होती, पण त्यात मला आपूचा पण विचार करावा लागणार होता. तर मी थोडंसं ना ते जाड कापून घेतलं जेणेकरून त्याचं बी त्यात पडणार नाही आणि ते तिखट लागणार नाही. इकडे छान असं शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि ना आपू रात्रीला स्वामींचं गाणं लावून दे बोलत होती मला, तर मग मी तिला स्वामींचं गाणं लावून दिलं होतं आणि ती लगेच थोड्या वेळात झोपून गेली होती. आता तिला पहिल्यापासून काय माहिती, ती लहान होती तेव्हापासून यांनीच सवय पाडली आहे की तिला स्वामींचं गाणं लावून देतात आणि मस्त छान वाटतं तिला ते गाणं. ती पूर्ण असं म्हणत ऐकते आणि ते बोलते पण, तर तिला ते खूप जास्त आवडतं आणि मला पण मग त्याची सवय झाली आहे. तिला रोज एक टाईमला ते गाणं ऐकावंच लागतं आणि चांगलं आहे, देवाचं समजा करणं चांगलंच आहे. इथे मी शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतला होता, बाकीचे बटाटे होईपर्यंत दुसरे कामं करून घेऊया म्हटलं. बटाटे लवकर फ्राय होत नाहीत त्यामुळे मग थोडा वेळ लागतो त्याच्यासाठी आणि थोडं कच्चे राहिले ना मग आपूला पण वाटतं, आपूचं पण पोट वगैरे दुखलं असं भीती वाटते. इतका टेस्ट छान साबुदाणा झाला होता ना, खूपच जास्त, आणि एकदम साधाच बनवला होता, पण आपूने पण खूप आवडीने खाल्ला आणि मला पण खूप जास्त आवडतं. आता लहानपणी काय व्हायचं, मी ना मम्मीला जेव्हा उपवास असला ना तर मी फक्त साबुदाणा खायची आणि माझा पण उपवास होऊन जायचा. चला एकीकडे साबुदाणा होईपर्यंत म्हटलं झाकण वगैरे ठेवून दिलं आणि म्हटलं गरम होईपर्यंत हे थोडंसं ना नीटनेटकं करून घेते. आता काय झालं, बरेच दिवस ना झाले की लगेच इथे ना गजगज होऊन जातं आणि हा पसारा ना किती जरी व्यवस्थित ठेवला ना तो एकावर एक भांडे म्हणा यांच्यामुळे किंवा माझ्यामुळे असं होऊन जातं आणि बाकीचं मग ते करता ना खूपच उशीर होतो आणि आपण पटापट तिथे भांडे असे मांडून देतो. तर आज मी एवढी जागा साफ करून घेत होती आणि मस्त छान अशी क्लीन होऊन जाते लगेच. भांडे माझ्याकडे खूप कमी प्रमाणात आहेत त्यामुळे मी काय स्टँड वगैरे घेतलं नाही. तर आज ना मला उपवास आहे तर त्यामुळे म्हटलं साबुदाणा खिचडी बनवा, तीच बनवून घेतली. गरम फार होते, खूपच गरमी आहे इकडे अजून पण. आता थोड्याच दिवसात जून महिना लागते, 2-3 दिवसातच, तरी पण एवढी गरमी होते ना खूपच जास्त. फॅन नाही आहे तरी ते लावू शकत नाही आहे, तर ते नाही आहे म्हणून खूप जास्त गरमी होते मला ते. आणि ना मी माझे केस वरच ठेवते पण आज थोडंसं खूपच इथे माथ्याला ना दुखत होतं त्यामुळे म्हटलं चला खाली करूया केस. म्हणजे वर बांधून ना खूपच असं कसतरी व्हायला लागतं आणि त्यामुळंच मग केस थोडेसे मोकळे सोडले मी आणि एवढं छान वाटतंय ना, रिलॅक्स वाटते. म्हणजे क्लचर लावून दिला आणि असं मी ते वर बांधून ना इतके खूपच जास्त दुखायला लागले त्यामुळं म्हटलं चला थोडंसं खाली सोडूया. आता कपडे वाळू घालायचे राहिले तेच वाळू घालते आणि बाकीचे कामं करते. आपू झोपली आहे त्याचं पण कारण सांगतेच.
जेव्हा मला कपडे वाळू घालायचे असतात ना, तेव्हा मला आपूला तिकडे ठेवावं लागतं. कारण की काय होतं, मशीनचं पाणी अलीकडे येतं आणि लगेच ती एवढ्या जोरात पडून जाते ना, बघत नाही, धावतच येते माझ्याकडे. त्यामुळे थोडा वेळ तिला मी तिच्या पप्पाकडे सोडलं होतं आणि इकडे आली. नाहीतर मधामधात तिचं चालू राहतं की मला मम्मा हे करायचं ते करायचं. इथे मशीनमधले कपडे काढून घेत होती मी, कारण की म्हटलं नंतर ना मला लक्षच नाही राहत आणि दिवसभर ते कपडे मशीनमध्येच राहून जाते. त्यामुळं मग मी पटापट फराळाचं करायच्या आधीच आली इकडे. तर आपू ना काय झालं, रात्री बिलकुल झोपत नव्हती. तर तिने असं करता म्हणजे लगेच झोपली ती आणि लगेच उठली. म्हणजे इतक्या लवकर झोपली ना की मला असं वाटत होतं की बापरे किती लवकर झोपली आपण आज. आणि लगेच ती उठून गेली आणि 2 वाजतापासून तिने मला एवढं जास्त परेशान केलं ना, खूप जास्त. झोपतच नव्हती नंतर आणि सकाळी 6च वाजवले तिने. तर त्याच्यामुळं ती आता झोपली. आता वाजले 9 आणि ती मस्त झोपून गेली. आता कधी उठेल दुपारी मला किती परेशान करेल काही सांगू शकत नाही मी आता. तर माझे कामं आवरून घेतली, मी कपडे पण वाळू घालून घेतले आणि उपवास आहे त्यामुळे साबुदाणा खिचडी बनवली, ती पण माझी झाली आहे. आता थोडंसं रिलॅक्स बसते मी, कारण की माझं डोकं एवढं जास्त दुखते ना आणि जे जसं दिसतं तसं बिलकुलच नसतं. आज मलाच माझ्यावर वाटते की खरंच तसं नसतं, खूप वेगळं राहतं. आपण जे दाखवतो ना ते बिलकुल रिअल रिअल म्हणजे रिअलच आहे पण रिअल नसतं. कारण की आतून एवढं डोकं जाम झालं, एवढं दुखतं आहे ना, खूप भयंकर दुखते. त्याच्यामुळं मी आता एक गोळी खाते, टॅबलेट खाते आणि मस्त निवांत थोडा वेळ बसते. तोपर्यंत मॅडम उठून जाईल, मला गॅरंटी आहे, पक्का उठेल ती आणि नंतर माझी कामं होणार नाही. त्यामुळे मी पटापट कामं करून घेतली. सर्व कामं झाली आहे माझी. पूजा पण झाला आहे आज उपवासामुळं. सर्व 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 पटापट सकाळीच उठले होते त्यामुळं भरपूर असे कामं पण झाले, भांडी पण झाली, कपडे पण झालेत, अजून पोछा मारणं वगैरे सर्व सर्व झालं आहे. आता बस आपण उठली की तिला आंघोळ घालायची आणि खाऊ घालायचं आणि थोडा वेळ खेळेल वगैरे. नंतर मी माझं फराळाचं वगैरे करून घेते. सध्या तर काहीच खाण्याची इच्छा नाही आहे. चहा वगैरे घेतला मी आणि डोकं आता थोडंसं थांबेल, गोळी वगैरे घेतल्यानंतरच, तोपर्यंत नाही थांबणार. त्यामुळं मग आता मी ते घेते. हा ट्रायपॉड घेतला होता तर खूप छान होता, पण आपण या चहाला असं काहीतरी बनवले आणि माझ्या नवऱ्याने त्याला जुगाड केला असा. म्हटलं चला थोडंसं यूजला येतो. पण जेव्हा ना हे खाली ओढतात ना मोबाईल ठेवण्याच्या वेळेस, तेव्हा काय होतं आहे, हे होत नाही आहे व्यवस्थित खाली आणि माझा हा मोबाईल आहे ना तो डॅमेज होण्याची म्हणजे वाटतं आहे मला की होऊ शकतो. त्यामुळं मला असं वाटतं आहे की हे एवढंच भेटतं ना तेवढंच मी ऑर्डर करावं, कारण की मी खूप जास्त याने ना मला मोबाईल अटकावा लागतो, कारण की शूट करायला दुसरं कोण नाही त्यामुळं. तर असं माझं चाललं आहे की ऑर्डर करू की नको, कारण की मी व्हिडिओ खूप कधी कधी काढते, पण मग जेव्हा काढते ना तेव्हा यूजमध्ये येईल. हे बघा, हे असं होत नाही आहे आणि त्यांनी हे बांधलं आहे त्याच्यामुळे थोडंफार होतं आहे, नाहीतर हे फार असं खाली जातं वाटतं. मला पण माहीत नाही, लगेच आणलंच तोडून टाकलं होतं तिने 2च दिवसात, त्यामुळं तेवढी काही माहिती नाही मला. पण आता मी बघते, एवढंच जर ऑर्डर केलं तर केलं मी. हां टिक्की. आपू झोपेतून उठली आणि डायरेक्ट तिला आंघोळच घातली मी, कारण की ती खूप जास्त रडत होती, किर करत होती. त्याच्यामुळं काय बाळा, तिची झोप ना व्यवस्थित नाही झाली. हो ना आपू? काय बाळा, टिक्की लावते मला, लाव. थँक्यू. वाव, छान छान अपूर्वा. आपू छान अशी आंघोळ करून रेडी आहे. आता मी तिची काऊ घालणार आहे. काऊ घालायची आपू? काऊ घालू? हो हो हो. हॅलो, मेहंदी लावायची नक्की? आपूला काढायची आहे मेहंदी. काय काढायचं आहे आपू तुला? काय काढायचं आहे? काय काढायचं आहे? नो नो बेबी नो. मी तुला मेहंदी काढून देते, दे मला कोण. ओ, अप्पूच्या हातावर मेहंदी काढू.
एक मिनटं हा, मला मोबाईल सारखा बघू दे, हात दे. आता मी आप्पूच्या हातावर, याच्यातून निघत नाहीये ना आप्पू कोण मेहंदी. धर, हात दे समोर. तट हात कर ना, तट कर हात. माझ्या एका हातात मोबाईल आहे पिल्लू, तट हात कर. वाव, या हातावर पण मेहंदी देणार ना 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 दे ना 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 गो मामाजी मग. वाव, दाखव मेहंदी तुझी, मेहंदी दाखव. अशा हात कर, अशा इकडे बघ. का बाळा, मेहंदी काढू? माझ्या हातावर काढू मेहंदी? काय केलं तू ते? ब्रेड काय केली ब्रेडला? असं करू नये अप्पू. पापा सोबत ब्रेड खा चल. ते बघ पापा ब्रेड खात आहे. बाय अप्पू. अप्पू रुसलिया, रुस. तेव्हा अप्पू रुसली. अप्पू काय झालं अपूर्वा? कोण मारलं? लवकर जवळ येऊन सांग, कोण मारलं? पापाने मारला? चल ये पापाला मार, चल. साडी घालते अप्पू. काय बनते अप्पू तू? आई का? आई बनते? आता झोपेतून उठलो, संध्याकाळी 5 वाजता आहेत आणि चहा घेतला. म्हणजे यांनी खारी वगैरे खाल्ली आणि आपूने पाहिलाच तसा धिंगाणा करून ठेवला. आणि ना तिने तसा धिंगाणा केला, तिच्या पोटात काही भूक नसेल त्याच्यामुळेच केला तिने. तर मला खायची नव्हती, कारण की मला होता उपवास, त्यामुळं मग मी काय खाल्ला नाही. आप्पू इकडे असं काहीतरी मारायला घेऊन येते, बॅट वगैरे काही, ज्या हातात पडलं का ते मारायचं असतं. बेडी झाली आमची आप्पू, बेडी. तर ना सांगायचं हेच झालं की जेव्हा आपल्याला भूक नसली ना, आपल्याला काय दिलं ना, तेव्हा म्हणजे इतका धिंगाणा करून ठेवते ना ही पोरगी, खूप जास्त. झोपलो आज आम्ही, आज म्हणजे खूपच झोपलेली. झोपायचं कारण पण असंच होतं की रात्रभर हिने मला जागवलं होतं, त्याच्यामुळे मग झोपून गेलेली. काम वगैरे सकाळी झालेले होते, दुपारची काही कामं नव्हती आणि भूक पण इतकं होतं खूप जास्त, त्याच्यामुळे मस्त झोप घेतली. आता काही नाही, थोडासा पसारा वगैरे आवरायचं, तर ते आवरून घेते. आणि आपूची मस्ती. आपू आता संध्याकाळचं जाईन बाहेर कुठेतरी, चालला असेल त्या दोघांचा प्लॅन. मला काय ते घेऊन जात नाहीत अजिबात. माझं असतं रविवारी किंवा शनिवारी, आणि ते पण एखाद्या शनिवारी रविवारी, असं नाही. आणि मला पण बाहेर जायचं होतं, थोडंसं भाजीपाला आणायचा होता. आम्ही भाजीपाला भरून झाले असतील 15 दिवस तरी झाले असतील. हो ना आपू? कुठे नेते? काय? कुठे जायचं बेटू? कुठे जायचं? थांब, मी बोलते ना, मी आईशी बोलते ना. कोणासोबत बोलते मी? तिला बोलला आईसोबत बोलते, तर ती बोलू देते असं. तर मग असं झालं. तर भाजीपाला आणायचा होता, पण आता हे काय म्हणतात काय माहिती. त्यांनी जर नाही नेलं तर मग जाऊ दे, पुढच्या शनिवारी. हो, तर मग नंतर आणूया. तर ये इकडं आपण हे करूया. चला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या अपूला कमेंट करा. बाय कर, बाय बाय. भेटूया उद्या. बोल मन, भेटू या. तर चला, बाय.